आमची एकदा शाळा सुटली, सुट्टी पडली, आता वाटलं मजा, आता सुट्टीत नुसतं खेळायचं. तेवढ्यात आई म्हणाली, अतुल, ओ तुझ्या सुट्टीचं वेळापत्रक केलंय मी, ते नीट ऐक. हो. हा, 4:30 वाजता उठून पळायला जायचं. 4:30? 3:30 चालेल? त्यापेक्षा 4:30 बरं. हा, 4:30 वाजता उठून पळायला जायचं. 6 वाजता पोहायला जायचं. 7 ते 7:30 पेपर वाचायचा. 7:30 ते 9:30 हे प्रशिक्षण शिबिर. 9:30 ते 12:30 ते प्रशिक्षण शिबिर. मला वाटलं उगाच पडली सुट्टी, त्यापेक्षा शाळा बरी होती. पण चमत्कार झाला. मामाचा फोन आला. ताईचं लगीन ठरलंय. तेव्हा भरा भरा बॅगा भरा आणि गावाला चला. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या पेठा, शोभा पाहून घेऊया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको घोरटी, मामाची बायको घोरटी, म्हणेल कुठली पोरटी. हा हा, भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया, मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुगरणा, रोज रोज पोळी शिकरणा, मामाची बायको सुगरणा, रोज रोज पोळी शिकरणा.
कधी मला गाडीत झोप लागली, मामाचं गाव कधी आलं मला कळलंच नाही. मस्तपैकी गोधडीत मी झोपले होते आणि एकदम मला छान गाणं ऐकू आलं.